नमः शिवाय. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 3. मागील भागामध्ये आपण पहिल्या संहितेतील 1 ते 10 अध्यायांपर्यंत कथाभाग पाहिला. आज या भागामध्ये 11व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंतचा सर्व कथाभाग आपण पाहूया. आपण सर्व तर या महान ग्रंथाचे श्रवण करून शिवकृपेला पात्र होतच आहात, पण त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा. इतरांनाही शिवकृपेची प्राप्ती होऊ द्या. श्रवण भक्तीद्वारे त्यांच्याही सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या. चला सुरुवात करूया. शिवमहापुराण भाग 3. ऋषीवर्यांनी सूतजी महाराजांना प्रश्न केला, हे सूतजी महाराज, शिवलिंगाची स्थापना कशी करावी आणि त्याची पूजा कशी करावी, कोणत्या वेळी करावी आणि कोणत्या सामग्रीने करावी, ही सर्व माहिती आपण सांगावी. तेव्हा सूतजी म्हणाले, महर्षी, मी तुमच्यासाठी आता या विषयीचे सविस्तर वर्णन करतो. काळजीपूर्वक ऐका आणि समजावून घ्या. शुभ मुहूर्तावर एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्रावर नदीच्या काठावरती दररोज पूजा करता येईल अशा ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करावी. ऐहिक द्रव्य, जलद्रव्य किंवा तेजस द्रव्याने पूजा केल्याने उपासकाला पूजेचे पूर्ण फळ मिळते. प्रतिष्ठापनेसाठी छोटे शिवलिंग सर्वोत्तम मानले जाते. मोठे शिवलिंग कायम प्रतिष्ठेसाठी चांगले आहे. शिवलिंगाची स्थापना त्याच्या पाठीसोबत करावी. शिवलिंगाचा मागचा भाग गोलाकार, चौकोनी, त्रिकोणी किंवा खाटेच्या पायासारखा वर आणि खाली जाड आणि मध्यभागी पातळ असावा. असे शिवलिंग फार फलदायी आहे. प्रथम शिवलिंग माती किंवा लोखंडापासून बनवावे. शिवलिंग ज्या सामग्रीपासून बनवले जाते त्याच सामग्रीने त्याची पाठ बनवावी. अखंड स्थिती असलेल्या शिवलिंगाचे हे वैशिष्ट्य आहे. जंगम प्रतिष्ठा असलेल्या शिवलिंगामध्ये लिंग आणि प्रतिष्ठा एकाच तत्वापासून बनवावी. लिंगाची लांबी स्थापना करणाऱ्या व्यक्तींच्या 12 बोटांइतकी असावी. यापेक्षा कमी असल्यास त्याला फळही कमीच मिळते, पण लांबी 12 बोटांपेक्षा जास्त असू शकते. फिरत्या लिंगाची लांबी स्थापना करणाऱ्याच्या एका बोटा एवढी असावी, त्यापेक्षा कमी नसावी. यजमानाने आधी शिल्पशास्त्रानुसार मंदिर बांधून त्यामध्ये सर्व देवतांच्या मूर्ती बसवाव्या. मंदिराचे गर्भगृह सुंदर, मजबूत आणि स्वच्छ असावे. त्याला पूर्व आणि पश्चिमेला 2 मुख्य दरवाजे असावेत. ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी नीलम, लाल वैदूर्य, श्याम, पिरोज, मोती, प्रवाळ, गोमेद आणि हिरा ही 9 रत्न वैदिक मंत्रासह सोडावी. 5 ठिकाणी 5 वैदिक मंत्रांचे पूजन करून अग्नीमध्ये आहुती द्यावी आणि सर्व कुटुंबासह शिवलिंगाची पूजा करून आचार्यांना द्रव्य आणि बंधू भगिनींना जे पाहिजे ते दान देऊन संतुष्ट करावे. याचकाला सुवर्ण, गृह, जमीन आणि गहू इत्यादी दान करावे. वैदिक मंत्रांचा जप करून सर्व प्राणीमात्रांना तृप्त केल्यानंतर एका खड्ड्यामध्ये सोन्याने आणि 9 प्रकारच्या रत्नांनी भरून तेथे परम परोपकारी महादेवांचे ध्यान करून त्यानंतर महामंत्र ओंकाराचा नादघोषाने उच्चार करून त्या खड्ड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी. अतिशय देखण्या मूर्तीचा तेथे स्थापना करावी आणि ज्या पद्धतीने शिवलिंगासाठी भूमिसंस्कार करण्यात आले आहेत त्याच पद्धतीने मूर्तीचाही सन्मान केला पाहिजे. मूर्तीची स्थापना म्हणजे पंचाक्षर मंत्राने प्रतिष्ठापना करावी. मूर्ती बाहेरूनही घेता येते, पण त्याची पूजा ऋषीमुनींनी केलेली पाहिजे. अशा प्रकारे मूर्तीची महादेवांची पूजा केल्याने शिवपद प्राप्त होते. स्थावर आणि जंगमापासून लिंग देखील 2 प्रकारचे बनले आहे. वृक्ष, लता इत्यादींना स्थावर लिंग आणि कीटककृमी इत्यादींना जंगम लिंग म्हणतात. स्थिर लिंगाला पाण्याने सिंचन करावे आणि जंगम लिंगाला अन्न देऊन तृप्त करावे. अशा प्रकारे महालिंगाची स्थापना करा. दररोज विविध उपायांनी त्यांची पूजा करा आणि मंदिराजवळ ध्वज स्थापना करा. शिवलिंग म्हणजे शिवाचा दर्जा देणारी व्यक्ती. आमंत्रण, आसन, अर्ध्य, पाद्य, पद्यांग, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, समर्पण, निरंजन, नमस्कार आणि विसर्जन हे 16 संस्कार महत्वाचे आहेत. यांच्याद्वारे शिवाचे पूजन करावे. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या शिवाची उपासना केल्याने शिवपदाचा दर्जा प्राप्त होतो. सर्व शिवलिंगाच्या स्थापनेनंतर मग ती मानवाने, ऋषींनी किंवा देवतांनी स्थापना केलेली असोत किंवा स्वतः प्रगटलेली असोत, सर्वांची उपरोक्त पद्धतीनेच पूजा करावी.
तरच त्या व्यक्तीला योग्य फळ मिळते. शिवलिंगाचे नियमित दर्शन करणे हे देखील खूप फायदेशीर आहे. माती, मैदा, शेण, फुले, फळे, गूळ, लोणी, भस्म किंवा अन्नाने शिवलिंग बनवावे आणि त्याची रोज पूजा करावी आणि रोज 10,000 प्रणव मंत्राचा जप करावा किंवा दोन्ही संध्याकाळी 1,000 प्रणव मंत्राचा जप करावा. यातूनही शिवकृपेची प्राप्ती होते. जप करताना प्रणव मंत्राचा जप केल्याने मन शुद्ध होते. नाद आणि बिंदू यांचा समावेश असलेल्या ओंकाराला काही विद्वान सामान प्रणव म्हणतात. दररोज 10,000 पंचाक्षरी मंत्राचा जप किंवा दोन्ही सकाळ संध्याकाळ 1,000 मंत्राचा जप केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. प्रणवसह पंचाक्षर मंत्र सर्व ब्राह्मणांसाठी अत्यंत फलदायी आहे. कलशाने स्नान, मंत्राची दीक्षा, मातृकांचा विश्वास, सत्य आणि शुद्ध अंतःकरण, ब्राह्मण आणि ज्ञानी गुरु हे सर्व श्रेष्ठ मानले जातात. पंचाक्षर मंत्राचा 5 कोटी वेळा जप केल्याने मनुष्य भगवान शंकरांसारखाच बनतो. 1, 2, 3 किंवा 4 कोटी जप केल्याने मनुष्य अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर या पदांची प्राप्ती करतो. 5 अक्षरी मंत्राचे 1,000 जप रोज 1,000 दिवस केले आणि एका ब्राह्मणाला रोज भोजन दिले तर इच्छित कार्य सिद्धीला जाते. ब्राह्मणाने रोज सकाळी 1,008 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा, कारण गायत्री मंत्र शिवाचा दर्जा प्राप्त करून देते. वेदमंत्र आणि वैदिक सुविचारही नियमानुसार जपावेत. इतर मंत्रांमध्ये जितके लाख अक्षर आहेत तितके जप करा. अशा प्रकारे जप करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो. तुमच्या आवडीचा कोणताही एक मंत्र स्वीकारून त्याचा रोज जप करा किंवा रोज 1,000 वेळा ओमचा जप करा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जो मनुष्य भगवान शिवांसाठी फुलांची बाग लावतो किंवा शिवमंदिरामध्ये झाडू मारण्याची, धूळ घालण्याची सेवा करतो, अशा शिवभक्ताला सत्कर्म प्राप्त होते आणि भगवान शिव त्याला अंतिम मोक्ष देतात. काशीमध्ये राहूनही योग आणि मोक्ष प्राप्ती होतो. म्हणूनच अमरणाने भगवान शिवाच्या प्रदेशामध्ये वास केला पाहिजे. शिवलिंग मानून त्या परिसरामध्ये असलेली पायरी, तळी, विहीर आणि डबक्यामध्ये स्नान करणे, दान आणि जप केल्याने मनुष्य भगवान शिवांची प्राप्ती करतो. जो व्यक्ती शिवाच्या परिसरामध्ये आपल्या मृत नातेवाईकांपैकी कोणत्याही मृत नातेवाईकांचे दहे, दशह, मासिक श्राद्ध किंवा वार्षिक श्राद्ध करतो किंवा पितरांना पिंड देतो, तो त्वरित सर्व पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी शिवपदाला प्राप्त होतो. प्रपंचामध्ये वर्णनानुसार आचरण केल्याने आणि सद्वर्तन केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. इच्छा नसताना केलेले कार्य अपेक्षित फळ देणारे आणि शिवपद देणारे आहे. तो ताबडतोब सर्व पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी शिवपद प्राप्त करतो. प्रपंचामध्ये वर्णानुसार आचरण केल्याने आणि सद्वर्तन केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. इच्छा नसताना केलेले कार्य अपेक्षित फळ देणारे आणि शिवपद देणारे आहे. तो ताबडतोब सर्व पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी शिवपद प्राप्त करतो. प्रपंचामध्ये वर्णानुसार आचरण केल्याने आणि सद्वर्तन केल्याने शिवपदाची प्राप्त होते. दिवसाचे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे 3 भाग असतात. त्या सर्वांनी एकाच प्रकारची कृती केली पाहिजे. दैनंदिन शास्त्र कर्मासाठी सकाळी पूजा, दुपारी सकाम कर्माची आणि संध्याकाळी शांती कर्माची पूजा करावी. त्याचप्रमाणे रात्री 4 प्रहर असतात. त्यापैकी मधल्या 2 प्रहरांना निषिद्ध काल म्हणतात. या काळामध्ये उपासना करावी, कारण या उपासनेने इच्छित फल प्राप्त होणार आहे. कलियुगामध्ये कर्मानेच फळ मिळते. अशा रीतीने आणि वेळेवर भगवान शंकरांची आराधना करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे पूर्ण फळ त्याला मिळते. ऋषीवरी म्हणाले, हे सूतजी महाराज, असे पुण्यक्षेत्र कोणते आहेत? कोणाचा आश्रय घेऊन सर्व स्त्री पुरुष शिवतत्वाला प्राप्त करू शकतात? कृपया आपण आम्हाला याविषयी माहिती द्यावी. तेव्हा सूतजी म्हणाले, हे विद्वान आणि बुद्धिमान ऋषीमुनींनो, मी आता मोक्ष देणाऱ्या शिवक्षेत्रांचे वर्णन करत आहे. पर्वत, जंगले, वनांसह या पृथ्वीचा विस्तार 50 कोटी योजनांचा आहे. भगवान शिवांच्या इच्छेने पृथ्वीने सर्वांना टिकवले आहे. भगवान शिवांनी या स्थानी विविध शिवक्षेत्रे निर्माण केली, जेणेकरून तेथील जीवांना मोक्ष मिळावा. काही प्रदेशांना देव आणि ऋषींनी त्यांचे निवासस्थान बनवले. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीर्थरूप प्रकट झाले. अनेक तीर्थक्षेत्रे आहेत
जी स्वतः प्रकट झाली आहेत. तीर्थक्षेत्री जाताना मनुष्याने नेहमी स्नान करावे, दान करावे, नामस्मरण करावे, अन्यथा मनुष्य रोग, दारिद्र्य, मूकपणा इत्यादींनी आपल्या देशामध्येच मरतो. त्याला पुण्यफळाने पुन्हा मानवरूप प्राप्त होते, पण पापी माणसाला दुःख प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, पवित्र क्षेत्रामध्ये केलेले पाप अधिक दृढ होतो. त्यामुळे पुण्यक्षेत्रामध्ये राहून पापकर्म करण्यापासून दूर राहावे. सिंधू आणि सतलज नद्यांच्या काठावर अनेक पुण्यपूर्व क्षेत्र आहेत. सरस्वती नदी ही अत्यंत पवित्र असून तिला 60 मुखं आहेत, म्हणजे 60 प्रवाह आहेत. या प्रवाहांच्या काठावर राहून व्यक्ती सर्वोच्च स्थान प्राप्त करतो. हिमालयातून उगम पावलेली पुण्यवान गंगा ही 100 तोंडी नदी आहे. काशी तिच्या काठावर, प्रयाग वगैरे पुण्यक्षेत्रही तिच्याच काठावर आहे. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा गंगेचा किनारा अधिक विस्तृत आणि पुण्यवान बनतो. सोनभद्रा नदीला 10 प्रवाह आहेत. जेव्हा बृहस्पती मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो खूप पवित्र आणि इच्छित परिणाम देतो. यावेळी तेथे स्नान आणि उपवास केल्याने विनायकाचा दर्जा प्राप्त होतो. पुण्यसलीला महानदी नर्मदेला 24 तोंडी आहेत. त्यामध्ये स्नान करून तीरावरती राहून मनुष्य वैष्णव पदाला प्राप्त होतो. तामसाला 12 मुखे आहेत आणि रेवाला 10 मुखे आहेत. सर्वात पुण्यवान गोदावरीला 21 मुखे आहेत. ब्रह्महत्येचे आणि गोहत्येचे पाप नष्ट करणारे आणि रुद्रलोक देणारी ती आहे. कृष्णवेणी नदी सर्व पापांचा नाश करणारी आहे. तिला 18 मुखे असून ती विष्णुलोक प्रदान करणारी आहे. तुंगभद्रा 10 मुखे असून ब्रह्मलोक देणारी आहे. सुवर्णा मुखारीला 9 चेहरे असून ब्रह्मलोकातून परत आलेल्या जीवांचा जन्म याच नदीच्या काठी होतो. सरस्वती नदी, पंपा सरोवर, कन्याकुमारी द्वीपकल्प आणि शुभ्र पांढरी नदी हे सर्व पुण्यक्षेत्र आहेत. तिच्या तीरावरती राहून इंद्रलोक प्राप्त होतो. महानदी कावेरी सर्वात पुण्यवान आहे. तिला 27 मुखे आहेत. ती सर्व इच्छित गोष्टींची दाता आहे. ब्रह्मा आणि विष्णूंचा दर्जा देणाऱ्या या नद्या आहेत. शैव क्षेत्रांतर्गत असलेल्या या कावेरीचा तीर इच्छित फल आणि शिवलोक प्रदान करणारा आहे. नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रमामध्ये सूर्य आणि गुरु मेष राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा स्नान आणि पूजा करून ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सिंह आणि कर्क राशीमध्ये सूर्याच्या संक्रांतीला सिंधू नदीमध्ये स्नान करणे आणि केदार तीर्थाच्या पाण्यामध्ये जल पिणे आणि स्नान करणे हे ज्ञानदायक मानले जाते. सूर्य आणि गुरु तुळ राशीमध्ये असताना कावेरीमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूंच्या वचनांचा महिमा इच्छित फल देतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य आणि गुरु वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करतात. नर्मदेमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूंच्या वचनांचा महिमा इच्छित फळ देतो. नर्मदेमध्ये स्नान केल्याने विष्णूंचा दर्जा प्राप्त होतो. सूर्य आणि गुरु धनु राशीत असताना सुवर्णमुखारी नदीमध्ये स्नान करणारे शिवलोक प्राप्त करतात. माघ महिन्यामध्ये सूर्य आणि गुरु मकर राशीमध्ये असताना गंगामध्ये स्नान केल्याने शिवलोक प्राप्त होतो. शिवलोकानंतर ब्रह्मा आणि विष्णूंच्या ठिकाणी सुख भोगल्यानंतर मनुष्याला शेवटी ज्ञान प्राप्त होते. माघ महिन्यामध्ये सूर्य कुंभ राशीमध्ये असताना फाल्गुन महिन्यामध्ये गंगेच्या तीरावर केलेले श्राद्ध, पिंडदान किंवा तिलोदक दान या दोन्ही कुळातील पूर्वजांच्या अनेक पिढ्यांचे रक्षण करणारे. गंगा आणि कावेरी नद्यांचा आश्रय घेतल्याने पाप नष्ट होते. दोन्ही कुळातील पूर्वजांच्या अनेक पिढ्यांचा तो तारणहार आहे. ताम्रपर्णी आणि वेगावती नद्या ब्रह्मलोकांच्या प्राप्तीसाठी फळ देणाऱ्या आहेत. त्यांच्या काठावरती स्वर्गीय क्षेत्रे आहेत. या नद्यांच्या मध्यभागी अनेक पुण्यक्षेत्र आहेत. तेथे राहणारी व्यक्ती इच्छित फळाचा एक भाग आहे. सदाचार आणि सद्भावनेने दया मनात ठेवून विद्वान माणसाने तीर्थक्षेत्री वास्तव्य करावे, अन्यथा त्याला फळ मिळत नाही. पवित्र प्रदेशामध्ये जीवन व्यतीत करायचा आणि तेथे राहण्याचा निर्णय घेतल्यास पूर्वीची सर्व पापे त्वरित नष्ट होतात, कारण पुण्य त्याला ऐश्वर्य म्हणतात. हे ऋषींनो, तीर्थक्षेत्रामध्ये राहून निर्माण होणारे पुण्य शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक सर्व पापांचा नाश करते. तीर्थयात्रेमध्ये केलेले मानसिक पापही अनेक कल्पांसाठी त्या पाप्याला सोडत नाही. तो केवळ ध्यानाने नष्ट होतो. तोंडी पाप नामस्मरणाने नष्ट होते आणि कैक पाप शरीर कोरडे करण्यासारखे कठोर तपश्चर्येने. म्हणून सुखाची इच्छा असलेल्या मनुष्याने तीर्थस्थानी देवतांची पूजा करून ब्राह्मणांना दान देऊन पाप टाळावे. ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी, तुम्ही आम्हाला ते सद्गुण सांगा ज्यांच्या सहाय्याने विद्वान मनुष्य जग जिंकतो.
स्वर्ग मिळवून देणारे धर्म आचरण आणि नरकामध्ये दुःख देणारे अधर्माचे आचरण यांचेही आपण आम्हाला वर्णन करून सांगावे. तेव्हा सूतजी म्हणाले, सदाचाराचे पालन करणारा ब्राह्मण म्हणण्याचा हक्कदार आहे. जे ब्राह्मण वेदानुसार आचरण करतात आणि वेदांचे आचरण करतात त्यांना विप्र म्हणतात. जेव्हा तो सद्गुणी, वेदाचरण आणि विद्या यांनी परिपूर्ण असतो तेव्हा त्याला द्विज म्हणतात. ज्या ब्राह्मणांचे आचरण कमी आहे आणि वेदांचा अभ्यासही कमी आहे आणि राजाचे पुरोहित किंवा सेवक त्यांना क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण शेती किंवा व्यावसायिक काम करतो आणि ब्राह्मणी आचार पाळतो त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात. आणि जो स्वतः शेत नांगरतो त्याला क्षुद्र ब्राह्मण म्हणतात. जो दुसऱ्यांचे दोष पाहतो आणि बंड करतो त्याला चांडाळ द्विज म्हणतात. क्षत्रियांमध्ये जो पृथ्वीची काळजी घेतो तो राजा आहे आणि इतर मानवांना राजाहीन क्षत्रिय मानले जातो. जो धान्य खरेदी करतो आणि विकतो त्याला वैश्य म्हणतात. इतरांना वणिका म्हणतात. जो ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या सेवेमध्ये रमतो त्याला शूद्र म्हणतात. जो शूद्र नांगरतो तो वृषाला समजावा. या सर्व वर्गातील मनुष्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूर्वेकडे तोंड करून देवता, धर्म, अर्थ यांच्या प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या संकटांचा, उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचार करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहराच्या मध्यभागी व्यक्तीने उठून लघवी करावी. शरीर झाकून घरातून बाहेर पडताना आणि उत्तर दिशेला तोंड करून मलमूत्राचा त्याग करावा. जल, अग्नी, ब्राह्मण, देवता यांचे स्थान वाचवून शौचासाठी बसावे. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्याकडे पाहू नका. हात आणि पाय शुद्ध केल्यानंतर 8 वेळा धुवावेत. झाडाच्या पानाचे दातून वापरताना तर्जनी वापरू नये. त्यानंतर जलसंबंधित देवतांना नमस्कार करून मंत्रोच्चार करताना जलाशयामध्ये स्नान करावे. मानेपर्यंत किंवा कमरेपर्यंत पाण्यामध्ये उभे राहण्याची ताकद नसेल तर गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये उभे राहून वर पाणी शिंपडून मंत्रोच्चार करून स्नान करून अर्पण करावे. यानंतर कपडे परिधान करावे. उत्तरी देखील परिधान करावे. नदी किंवा तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यानंतर काढलेले कपडे धुवू नये. विहीर, पायरी किंवा घरी नेऊन ते धुवावे. कपडे पिऊन पडणारे पाणी हे पूर्वजांच्या एका वर्गाच्या समाधानासाठी आहे. यानंतर उपनिषदामध्ये सांगितलेल्या मंत्रातून भस्म घ्यावे. या पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी जर राख पडली तर ती टाकणारी व्यक्ती नरकामध्ये जाते. आपोहिष्ठा या मंत्राने डोक्यावरती पाणी शिंपडावे आणि यस्य क्षयेय या मंत्राचा उच्चार करून पायांवर शांततेसाठी पाणी शिंपडावे. आपोहिष्ठामध्ये 3 श्लोक आहेत. पहिल्या श्लोकाचे पठण केल्यानंतर पाय, डोक्यावर आणि हृदयावर पाणी शिंपडा. दुसरा श्लोक पाठ केल्यानंतर डोक्यावर, हृदयावर आणि पायावर पाणी शिंपडा. आणि तिसरा श्लोक पाठ केल्यानंतर हृदयावर, डोक्यावर आणि पायावर पाणी शिंपडावे. या प्रकारच्या स्नानाला मंत्र स्नान म्हणतात. प्रकृती ठीक नसल्यास, प्रवासामध्ये किंवा पाणी उपलब्ध नसल्यास अपवित्र वस्तूला स्पर्श केल्यानंतर मंत्र स्नान करावे. सकाळी संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून सूर्याला 3दा अर्घ्य अर्पण करावे. दुपारी गायत्री मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून पृथ्वीवरच सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून जमिनीवरच सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या 2 तास आधी केलेल्या संध्येला महत्त्व नसते. संध्या योग्य वेळीच करावी. जर एखादा दिवस संध्या उपासना केल्याशिवाय गेला तर त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्या 100 गायत्री मंत्राचा जप करावा. धनप्राप्तीसाठी ईश, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र आणि यम आणि इतर देवतांना शुद्ध जल अर्पण करावे. प्रणव मंत्राचा जप, देवतांना नमस्कार केल्यानंतर तीर्थक्षेत्रामध्ये, मंत्रालयामध्ये, मंदिरामध्ये, घरामध्ये दक्षिणेला आसनावर बसून गायत्री मंत्राचा जप करावा. प्रणवाची अ, उ आणि म ही 3 अक्षरे जीव आणि ब्रह्माचे ऐक्य दर्शवतात. म्हणून प्रणव मंत्राचा जप करताना आपण 3ही जगाचा निर्माता ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णू आणि संहारक शिव यांची पूजा करत आहोत अशी भावना मनामध्ये असावी. हा ब्रह्मस्वरूप ओंकार आपल्या कर्म इंद्रियांना, ज्ञानाच्या इंद्रियांना, मनाच्या आणि बुद्धीची प्रवृत्ती धर्म आणि ज्ञानाकडे सदैव आनंद आणि मोक्ष देणारी हो. जो मनुष्य प्रणव मंत्राचा जप करतो, त्याच्या अर्थाचे चिंतन करतो, तो निश्चितपणे ब्रह्माची प्राप्ती करतो. आणि जो मनुष्य प्रणव मंत्राचा अर्थ जाणून न घेता जपतो तो ब्राह्मणत्व प्राप्त करतो. यासाठी उत्तम ब्राह्मणाने रोज सकाळी 1000 गायत्री मंत्राचा जप करावा. दुपारी 100 वेळा आणि संध्याकाळी 28 वेळा जप करावा. इतर जातीच्या लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार नामजप करावा.
आपल्या शरीरामध्ये मूलाधार, स्वधिष्ठान, मणिपूर, अनाहत, अजना आणि सहस्रार अशी 6 चक्रे आहेत. विश्वेश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा आणि परमेश्वर हे अनुक्रमे या चक्रांमध्ये स्थिर आहेत. सुसंवादाने श्वासासोबत सोहमचा जप करावे. 1000 वेळा जप केल्याने ब्रह्मलोक प्राप्त होतो. 100 वेळा जप केल्याने इंद्रपद प्राप्त होते. जो मनुष्य स्वसंरक्षणार्थ अल्प प्रमाणामध्ये त्याचा जप करतो तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येतो. 12 लक्ष गायत्रीचा जप करणाऱ्या पुरुषाला ब्राह्मण म्हणतात. ज्या ब्राह्मणाने 1,00,000 गायत्रीचा जप केला नाही त्याने वैदिक कार्यामध्ये व्यस्त राहू नये. एका दिवशी उल्लंघन झाल्यास दुसऱ्या दिवशी त्याऐवजी अधिक मंत्राचा जप करावा. असे केल्याने दोषांची शांती होते. धर्मातून अर्थ प्राप्त होतो. अर्थापासून उपभोग मिळतो. भोगापासून अलिप्तता येण्याची शक्यता असते. आनंद हा चांगल्या प्रकारे कमावलेल्या पैशातून मिळतो. हे सुखांबद्दल आसक्ती वाढवते. मनुष्याला धर्माने संपत्ती मिळते आणि तपश्चर्येने ईश्वरी स्वरूप प्राप्त होते. वासनांचा त्याग केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि त्या शुद्धीतून ज्ञान उत्पन्न होते. सत्ययुगामध्ये तप आणि कलियुगामध्ये दान हे धर्माचे उत्तम साधन मानले गेले आहेत. सत्ययुगामध्ये ध्यान करून, त्रेतामध्ये तपश्चर्या करून आणि द्वापारमध्ये यज्ञ करून ज्ञान प्राप्त होते. परंतु कलियुगामध्ये मूर्तीची पूजा केल्याने ज्ञानप्राप्ती होते. अधार्मिकता हिंसक आणि अपायकारक आहे. धर्मामुळे सुख आणि समृद्धी मिळते. सुख दुःख आणते आणि पुण्य सुख आणते. म्हणून भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी धर्माची प्राप्ती केली पाहिजे. ब्राह्मणाला 100 वर्ष आयुष्याचे साहित्य दिल्यावर ब्रह्मलोक प्राप्त होतो. 1 सहस्र चांद्रयान व्रताचा विधी ब्रह्मलोकदायक मानला जातो. तो ज्या देवतेसमोर दान करतो, म्हणजे ज्या देवतेला आपल्या दानाने प्रसन्न करायचे असते, त्याला त्या देवतेचा संसार प्राप्त होतो. धर्मान पुरुष तपश्चर्या करून शाश्वत सुख प्राप्त करू शकतात. ब्राह्मणांनी दान मिळवून आणि यज्ञ करून धन कमवावे. क्षत्रियांनी आपल्या बाहुबलाने, वैश्य शेती आणि गोरक्षणातून पैसे कमवावे. अशा प्रकारे न्यायाने कमावलेली संपत्ती दान केल्याने दान करणाऱ्याला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती सुलभ होते. गृहस्थाने धनधान्य यासारख्या सर्व गोष्टींचे दान करावे. ज्या धान्याची कथा ऐकून सत्कर्म आचरणात आणतो ते अन्न खाल्लेल्या दाताला त्याचे अर्धे फळ मिळते. दान घेणाऱ्या व्यक्तीने दानामध्ये मिळालेली वस्तू दान करावी आणि तपश्चर्या करून पाप शुद्ध करावे. त्याने आपल्या संपत्तीचे 3 भाग करावे. 1 धर्मासाठी, दुसरा वाढीसाठी आणि तिसरा उपभोगासाठी. धर्मासाठी ठेवलेल्या पैशातून नियमित, प्रासंगिक आणि इच्छित कार्य करा. वाढीसाठी ठेवलेल्या पैशाचा व्यापार आणि अशा प्रकारे करा की तुम्हाला पैसा मिळेल आणि उपभोगाच्या पैशाने पवित्र आनंद घ्या. शेतीतून मिळालेल्या पैशाचा 1/10 दान करा. यामुळे पाप शुद्ध होते. वाढीसाठी केलेल्या व्यवसायातून मिळालेल्या पैशापैकी 1/6 रक्कम दान करावी. विद्वानाने इतरांचे दोष दाखवू नयेत. ब्राह्मणाने सुद्धा दोषामुळे इतरांनी ऐकलेले किंवा पाहिलेले छिद्र कधीही उघड करू नये. विद्वान माणसाने असे बोलू नये ज्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये क्रोध निर्माण होईल. दोन्ही सकाळ संध्याकाळी विधिवत अर्पण करून अग्नितृप्त करावी. तांदूळ, धान्य, तूप, फळे, कंद यांचा स्थळीपाळ बनवून सूर्य आणि अग्नीला योग्य प्रकारे अर्पण करावे. जर तुम्ही दोन्ही वेळेस अग्निहोत्र करू शकत नसाल तर सकाळ संध्याकाळ सूर्याची पूजा करून जप करा. आत्मज्ञानाची इच्छा असलेल्या धर्मांनी अशा प्रकारे पूजा करावी. जे लोक नेहमी ब्रह्मयज्ञ करतात, देवतांची पूजा करतात, अग्नीची पूजा करतात आणि गुरुची रोज पूजा करतात आणि ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा देतात ते स्वर्गाची प्राप्ती करतात. ऋषीवर्य म्हणाले, हे प्रभू, अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांचे वर्णन करून आम्हाला कृतार्थ करा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, घरातील पुरुषांसाठी सकाळ संध्याकाळ अग्नीमध्ये 2 तांदूळ आणि द्रव अर्पण करणे म्हणजे अग्नियज्ञ होय. ब्रह्मचार्यांसाठी समिधा देणे हे अग्नियज्ञ म्हणजे अग्नीमध्ये वस्तू अर्पण करणे हे त्यांच्यासाठी अग्नियज्ञ. जोपर्यंत द्विजाचा विवाह होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी अग्नीमध्ये समिधा अर्पण करणे, व्रत आणि जप करणे हे अग्नियज्ञ होय. हे ऋषीवर्य, ज्याने अग्नीचे विसर्जन करून ते आपल्या आत्म्यामध्ये स्थापित केले आहे अशा वानप्रस्थी आणि संन्याशांसाठी हा अग्नियज्ञ आहे की त्यांनी योग्य वेळी निरोगी आणि पवित्र अन्न खावे. ऋषीवर्य, संध्याकाळी अग्नीला अर्पण केल्याने संपत्ती मिळते.
सकाळी सूर्यदेवाला अर्पण केल्याने दीर्घायुष्य वाढते. दिवसा अग्निदेव सूर्यामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे सकाळी सूर्याला केलेला नैवेद्य अग्नियज्ञासारखाच असतो. इंद्र इत्यादी सर्व देवांना प्राप्त व्हावे या उद्देशाने अग्नीमध्ये जो यज्ञ केला जातो त्याला देवयज्ञ म्हणतात. लौकिक अग्नीमध्ये जो यज्ञ केला जातो तो यज्ञ अग्नी आणि देवतांचा यज्ञ होय. देवतांना प्रसन्न करण्यासाठी नियमानुसार केलेल्या यज्ञाला देवयज्ञ म्हणतात. वेदांचा नित्य अभ्यास याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. देवतांच्या समाधानासाठी मनुष्याने रोज ब्रह्मयज्ञ करावे. हे फक्त सकाळी आणि संध्याकाळी केले जाऊ शकते. अग्निशिवाय देवयज्ञ कसा होतो ते श्रद्धेने आणि आदराने ऐका. सृष्टीच्या प्रारंभी सर्वज्ञानी सर्व शक्तिमान महादेव शिवजींनी सर्व जगाच्या हितासाठी युद्धाची कल्पना केली. भगवान शिव हे जगाचे रोग बरे करणारे वैद्य आहेत. सर्वप्रथम भगवान शिवांनी हल्ला केला जो आरोग्य देणारा आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या मायाशक्तीचे आक्रमण केले जो मालमत्ता देणारा आहे. जन्माच्या वेळी दुर्दैवी मुलाचे संरक्षण करण्यासाठी कुमारच्या हल्ल्याची कल्पना केली गेली. आळस आणि पाप निवृत्त होऊन सर्व जगाचे कल्याण करण्याच्या इच्छेने जगाचा रक्षक भगवान विष्णूंची निर्मिती झाली. यानंतर शिवजींनी वयनिर्माता, त्रिलोकसृष्टी, परमेष्ठी, ब्रह्मदेवांची आयुष्यकारक वारपृष्टी मिळाली. तिन्ही लोकांच्या वाढीसाठी पुण्य आणि पापांच्या निर्मितीनंतर इंद्र आणि यम हे योद्धे तयार केले गेले, ज्यामुळे लोकांना शुभ फळ मिळाले. हे प्रहार भोग देणारे आणि मृत्यूचे भय दूर करणारे आहेत. यानंतर भगवान शिवांनी या प्रहारांचा स्वामी म्हणून 7 ग्रह निश्चित केले. हे सर्व ग्रह आणि नक्षत्र ज्योतिर्मय मंडळामध्ये स्थापन आहेत. सूर्य हा शिवाच्या आक्रमणाचा स्वामी आहे. सोमशक्तीशी संबंधित आक्रमणाचा स्वामी मंगळ, कुमार, बुद्ध, विष्णुवराचा स्वामी बृहस्पती, ब्रह्मजींच्या हल्ल्याचा स्वामी मंगळ आणि इंद्राचा स्वामी शुक्र आणि यमाचा स्वामी शनी आहे. आपापल्या युद्धामध्ये केलेली देवांची पूजा त्यांचे फळ देणारे आहे. सूर्य हा रोगमुक्त करणारा आहे आणि चंद्र हा धनाचा दाता आहे. बुध हा रोग बरा करणारा आहे, बुद्धी देणारा आहे. बृहस्पती वय वाढवतो, शुक्र आनंद देतो आणि शनी मृत्यू टाळतो. या 7 आक्रमणांचे फळ त्यांच्या देवतांची पूजा केल्याने प्राप्त होते. भगवान शिव इतर देवतांच्या पूजेचे फळ देखील देतात. देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्याच्या 5 पद्धती आहेत. प्रथम त्या देवतांच्या मंत्राचा जप, दुसरा होम, तिसरा दान, चौथा तप आणि 5वा 16 उपायांनी त्यांची पूजा करून अग्नी प्रज्वलित करावा. डोळे आणि डोके या दोन्ही आजारामध्ये आणि कुष्ठरोगाच्या शांतीसाठी सूर्याची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यातून बलवान प्रारब्ध निर्माण झाले तर म्हातारपण आणि रोग नष्ट होतात. अधिष्ठाता देवतेच्या नावाने मंत्र जप केल्याने वेळेनुसार फळ मिळते. रविवारी सूर्यदेव आणि इतर देवतांना आणि इतर ब्राह्मणांना विशेष वस्तू अर्पण करावी. हे साधन विशेष फल देते आणि याद्वारे पापाची शांती मिळते. संपत्ती आणि लक्ष्मी मिळवण्यासाठी सोमवारी लक्ष्मीची पूजा करावी आणि पत्नीसह ब्राह्मणांना तुपामध्ये शिजवलेले अन्न अर्पण करावे. रोगाच्या शांतीसाठी मंगळवारी कलीची पूजा करावी. ब्राह्मणांना उडीद, मूग आणि तूर डाळ असलेले अन्न अर्पण करावे. बुधवारी दहीहंडी घालून भगवान विष्णूंची पूजा करावी. असे केल्याने पुत्र मित्राची प्राप्ती होते. ज्यांना दीर्घायुष्याची इच्छा असेल त्यांनी दर गुरुवारी देवांना वस्त्र परिधान करावीत. यज्ञोपवीत आणि तूप मिसळून खीर घालून पूजा करावी. सुख मिळवण्यासाठी शुक्रवारी एकाग्रतेने देवतांची पूजा करावी आणि ब्राह्मणांच्या तृप्तीसाठी अन्नदान करावे. महिलांच्या आनंदासाठी सुंदर कपड्यांचा कायदा करावा. शनिवार मृत्यू टाळणारा आहे, या दिवशी रुद्राची पूजा करावी. तिळाचा नैवेद्य आणि दान देऊन देवतांना संतुष्ट केल्यानंतर ब्राह्मणांना तिळ मिश्रित अन्न अर्पण करावे. पूजा केल्याने व्यक्तीला चांगले आरोग्य आणि चांगले फळ मिळते. ब्राह्मणांना तीळ मिसळून अन्न अर्पण करावे. अशा प्रकारे देवतांची पूजा केल्याने व्यक्तीला चांगले आरोग्य आणि चांगले फळ मिळते. देवतांची नियमित विशेष पूजा, स्नान, दान, जप, होम आणि ब्राह्मण तर्पण इत्यादी विशेष तिथी आणि नक्षत्र, विविध देवतांच्या पूजेमध्ये त्या देवतांच्या रूपामध्ये जगदीश्वर भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि सर्व लोकांना फळ देतात. देश, काळ, वर्ण, पदार्थ, श्रद्धा आणि जगानुसार त्यांची काळजी घेऊन महादेव त्यांची पूजा करणाऱ्यांना आरोग्य आणि उत्तम फल देतात. शुभ कार्याच्या प्रारंभी आणि अशुभ कार्याच्या शेवटी आणि जन्म नक्षत्राच्या आगमनाच्या वेळी गृहस्थांनी आपल्या घरामध्ये आरोग्य आणि समृद्धीसाठी सूर्यग्रहाची पूजा करावी. यावरून हे सिद्ध होते की देवतांच्या पूजेने सर्व इच्छित वस्तू मिळतात. वेदमंत्रानुसारच ही पूजा करावी.
शुभ फलाची इच्छा असलेल्या लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार 7 दिवस देवतेची पूजा करावी. गरीब लोकांनी तपश्चर्या आणि उपवास इत्यादींद्वारे देवदेवतांची पूजा करावी आणि धनवानांनी धनाने. जो मनुष्य श्रद्धेने असे धर्माचे अनुष्ठान करतो तो पुण्य लोकामध्ये अनेक प्रकारची फळं भोगून या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो. श्रीमंत लोक नेहमी आनंदासाठी वाटेमध्ये झाडे लावून लोकांसाठी सावलीची व्यवस्था करतात आणि त्यांच्यासाठी विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था करतात. यथावकाश पुण्यकर्माच्या संचयाने अंतःकरण शुद्ध झाल्यास ज्ञानाची प्राप्ती होते. हे ऋषीवर्य, जो हा अध्याय ऐकतो वाचतो त्याला देवयज्ञाचे फळ मिळते. ऋषीवर्य म्हणाले, सर्व गोष्टींची जाणकार असलेल्या सूतजी महाराज, आता आम्हाला देश, काल आणि दान यांचे वर्णन करावे. तेव्हा सूतजी म्हणाले, तुम्ही घरी केलेली देवयज्ञ हे शुद्ध घराचे फळ देणारे आहे. गोशाळेच्या स्थानी घरी केलेल्या यज्ञाच्या देवयज्ञ 10 पट आहे, तर जलाशयाच्या किनारी गोशाळेच्या 10 पट फळ देणार आहे. जिथे तुळस आणि पिंपळाच्या झाडाची मुळे आहेत ती जागा जलाशयाच्या काठापेक्षा 10 पट महत्वाची आहे. त्याहीपेक्षा मंदिर महत्वाचे आहे. तीर्थक्षेत्राचा किनारा मंदिरापेक्षाही 10 पट महत्वाचा आहे. त्यापेक्षा नदीचा किनारा चांगला आहे आणि तीर्थक्षेत्र नदीचा किनारा 10 पट चांगला आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे सप्तगंगेचा किनारा, ज्यामध्ये गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू आणि रेवा नद्या येतात. समुद्रकिनारी पूजा केल्याने 10 पट अधिक फळ मिळते आणि पर्वताच्या शिखरावर पूजा केल्याने 10 पट अधिक फळ मिळते. आणि सर्वात महत्वाचे स्थान तेच आहे जिथे मन प्रसन्न होते. सत्ययुगामध्ये यज्ञ, दान इत्यादींनी पूर्ण फळ मिळते. त्रेतायुगामध्ये 1/3, द्वापारामध्ये अर्धा आणि कलियुगामध्ये त्याहूनही कमी. पण शुद्ध मनाने केलेली पूजा फलदायी असते. हे सूर्य संक्रांतीच्या दिवशी 10 पट, तुळा आणि मेषाच्या संक्रांतीच्या 10 पट आणि चंद्रग्रहणामध्ये 10 पट अधिक फळ देते. त्यापेक्षा 10 पट जास्त फळ सूर्यग्रहणामध्ये मिळते. महापुरुषांच्या सहवासामध्ये तो काळ लाखो सूर्यग्रहणांसारखाच पवित्र असतो असे ज्ञानी लोक मानतात. तपोनिष्ठ योगी आणि ज्ञानी योगी हे उपासनेला पात्र आहेत, कारण हे पापांच्या नाशामुळे होतात. 24 लाख गायत्रीचा जप करणारा ब्राह्मणही पूजेसाठी पात्र आहे. तो पूर्ण वेळ आणि आनंद देणारा आहे. गायत्रीच्या जपाने शुद्ध झालेला ब्राह्मण पवित्र असतो. म्हणूनच दान, जप, होम आणि उपासना या सर्व कर्मांसाठी तो शुद्ध पात्र आहे. जो कोणी भुकेलेला आहे, स्त्री किंवा पुरुष, तो अन्नदानाला पात्र आहे. इच्छा असलेल्या व्यक्तीला ती वस्तू न मागता दिली तर त्या दानाचे पूर्ण फळ दात्याला मिळते. भीक मागून दिलेले दान अर्धे फळ देते. सेवकाला दिलेले दान 1/4 फल देते. एका गरीब ब्राह्मणाला दिलेले दान दान देणाऱ्याला या पृथ्वी तलावर 10 वर्ष भोग देणारे आहे. वेद व्यक्तीला दान दिल्यावर तो स्वर्गातील देवतांच्या वर्षांपासून 10 वर्ष दिव्य भोग देणार आहे. गुरुदक्षिणेमध्ये मिळणाऱ्या धनाला शुद्ध द्रव्य म्हणतात. त्याचे दान पूर्ण परिणाम देणारे आहे. क्षत्रियांनी शौर्याने कमावलेली संपत्ती, वैश्यांची व्यापाराने आणि शूद्रांची सेवेने मिळवलेली संपत्ती सर्वश्रेष्ठ होय. गाय, जमीन, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, गूळ, चांदी, मीठ आणि मुलगी या 12 वस्तूंचे दान करावे. गोदान सर्व पाप दूर करते, सत्कर्माची पुष्टी करते. जमीन दान केल्याने परलोकामध्ये आश्रय मिळतो. तिळाचे दान केल्याने शक्ती मिळते आणि मृत्यू ठेवतो. सोन्याचे दान म्हणजे वीर्य आणि तुपाचे दान म्हणजे होकारार्थी आहे. वस्त्रदान केल्याने आयुष्य वाढते. धान्यदान केल्याने अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी येते. गुळाचे दान केल्याने गोड अन्न मिळते. चांदीचे दान केल्याने वीर्य वाढते. मीठदान केल्याने शेकडो अन्न मिळते. कोहडा किंवा कुष्मांड दान करणे शुभ मानले जाते आणि मुलीचे दान हे आयुष्यभराचे सुख असते. इंद्रियांना तृप्त करणाऱ्या श्रवण इत्यादी गोष्टी नेहमी दान कराव्यात. गुरूंच्या मुखातून वेद आणि शास्त्र स्वीकारून कर्माचे फळ निश्चितच मिळते. याला उच्च दर्जाची आस्तिकता म्हणतात. जी आस्तिकता भाऊक बंधू किंवा राजाच्या भीतीतून जन्माला येते ती अगदी नीच दर्जाची असते. ज्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता आहे त्यांनी केवळ शब्द आणि कृतीने पूजा करावी. तीर्थयात्रा आणि उपवास ही शारीरिक पूजा मानली जाते. मनुष्याने नेहमी तपश्चर्या आणि दान करावे. देवतांच्या तृप्तीसाठी जे काही दान केले जाते
ते सर्व प्रकारचे उपभोग देणारे असते. याद्वारे मनुष्याला इहलोक आणि परलोकातील सर्व उत्कृष्ट जन्म आणि सदैव सुलभ सुख प्राप्त होते. भगवंताला सर्वस्व अर्पण करून आणि दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. आणि श्रोतहो, याचबरोबर शिवपुराणातील भाग 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. आजच्या भागामध्ये आपण अध्याय 11 ते 15 यापर्यंतचा सर्व कथाभाग बघितला. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.